मला या शूजबद्दल खूप वाईट वाटत होतं. माझ्याच हाताने असं कसं होऊ शकते या शूजचं. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्की समजेल. काच तर मग जसं आहे तसं अर्ध्या हॉस्टेलला घेऊन म्हणजे अर्धा हॉस्टेलच राहिलं होतं हॉस्टेलवर. पुढे पोरांचे पैसे घेऊन म्हणजे याच्यापेक्षा डबल मॅन्युअल आणायला होतं आम्हाला. मॅन्युअलची खुशी तर होती, फर्स्ट सेमिस्टरची होते, पण काय करू आम्हाला लिहिता आम्हालाच लागणार आहे याचं पण दुःख होतं. बस झालं सकाळी दाबून जेवण केलं होतं म्हणून जमलं, नाही तर मॅन्युअल काही आम्हाला उचलत नसते, एवढे जणांचे मॅन्युअल होते. तुम्हाला म्हणून सांगतो, माझ्या मित्रांनी दोघंही रूममेटनी श्रमण परमात आणि विवेक राजेंद्र निक्कम आणि दोघांनी मला 350 पाठवायच्या ऐवजी 400 पाठवले. पण याचा फायदा का झाला, माझ्या दुसऱ्या अकाउंटवर पोचल्यावरती मला नाश्ता पाण्यासाठी कोणत्याच कामी नाही येऊ शकेल ते पैसे, असं मला वाटत होतं. धन्यवाद म्हटलं त्यांनी पाठवल्याबद्दल. पण माझ्या मित्राकडून त्याचा मोबाईल माझ्याकडे असल्यामुळे त्याने मला आशिष दादाच्या कॅन्टीनवर बोलवलं चहा प्यासाठी. त्याच्याकडून चहा होता. माझं नशीब एवढं चांगलं की काले फुकटचा चहा भेटला. पण आजचं पहा, आज सकाळी आंघोळ न केल्यामुळे की का एवढं चांगलं वाटत होतं की आता आशिष दादा एक वेगळाच चहा मांडत होते. तो अतिशय सुंदर असा चहा झाला होता. त्यांच्याबद्दल पण धन्यवाद, त्यांनी दिला आम्हाला. चहाचं का सांगावं, माझा मित्र म्हणा छान झाला चहा. आता माझा विचार आला, एवढं नशीब चांगलं आहे पण माझ्याशी असं वाईट काऊन होते. मी चुकतो की माझे विचार हेच मला कळत नव्हते. आता शूज धुण्याची माझी पद्धत कशी होती. गरम पाणी घेतलं या बकेटात आणि त्याच्यात मी टाकला निरमा. मी म्हटलं जेवढा मळ असेल तेवढा त्या गरम पाण्यात निघून जाईल, पण झालं ते उलटंच. शूजला भिजू घातल्या त्याच्यातली जेवढी चिक्की होती म्हणजे फेमिकिक ते मुळात निघून गेलं शूजचं. आणि अशी आपत आली की शूजचे एवढे असे हाल होऊन गेले. आवाज जर काही शूज लावून गेलं तर कसं वाटेल लोकांना, आपला स्टँडर्ड खालीवर होईल असं वाटलं. धन्यवाद फॉर व्हिडिओ बघण्यासाठी. नक्की या शूजचं काहीतरी करेल.